नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्र, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC, UPSC, ग्रुप सी असेल, ग्रुप बी असेल, बँकिंग PO असेल, क्लर्क असेल, अगदी शिपाई पदापासून जिल्हा अधिकारी पदापर्यंत सर्वच स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलं जातं। विद्यार्थी मित्र, यापूर्वी आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना शब्दांच्या जाती, वर्णविचार, त्याचबरोबर वाक्यप्रकार यांचा अभ्यास केलेला आहे। आजचा आपला विषय आहे, घटक आहे मराठी भाषेतील शब्दसिद्धी। काय घटक आहे? मराठी भाषेतील शब्दसिद्धी। या शब्दसिद्धीवरती परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात? तुम्हाला शब्द दिला जाईल बटाटा, तंबाखू हे शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतात? खाली तुम्हाला पर्याय दिले जातील। पोर्तुगीज शब्द आहे, फारसी शब्द आहे, अरबी शब्द आहे की इंग्रजी शब्द आहे? त्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे, शब्दसिद्धी म्हणजे काय, पोर्तुगीज शब्द कोणते आहेत, फारसी कोणते आहेत, अरबी कोणते आहेत, आणि त्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे की त्या ठिकाणी इंग्रजी शब्द कोणते आहेत। परीक्षेला एखादा शब्द दिला जाईल, राणी शब्द दिला, कोणता शब्द दिला? राणी, आणि तुम्हाला विचारलं जाईल राणी हा शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? राणी हा शब्द शब्दसिद्धीच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय दिले जातील तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय। मग तुम्हाला माहीत पाहिजे की राणी हा शब्द तद्भव आहे, पण तद्भव म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे। आणि मग याच्यासाठी या सर्वच प्रश्नांची उत्तर येण्यासाठी आज आपण समजून घेत आहोत मराठी भाषेतील शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार। आता याचा विचार करत असताना मित्र हो, की पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे शब्दसिद्धी म्हणजे काय। तर ज्यावेळेस मराठी भाषा अस्तित्वात आली ना, तर मराठी भाषेमध्ये शब्दांचा संग्रह तोकडा होता, अपुरा होता, कमी होता, आणि म्हणून मराठी माणसाने स्वतःच्या भाषेची गरज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या भाषेतील शब्द आपल्या भाषेमध्ये उचलले। तुम्हाला कल्पना आहे की एखाद्याला समजा कॉल सेंटरचा कॉल वगैरे आला, समोरची मुलगी किंवा मुलगा हिंदीमध्ये बोलतोय, आपण आपली मातृभाषा सोडून देतो आणि त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलतोय। एखादा इंग्रजीमध्ये बोलत असेल तर आपण हिंदी मराठी सोडून देतो, त्याच्याबरोबर कोणत्या भाषेमध्ये बोलतो? इंग्रजी भाषेमध्ये बोलतो। म्हणून झालं काय की तुम्हाला कल्पना आहे की महाराष्ट्र हे औद्योगिकीकरणाचं केंद्र आहे। औद्योगिकीकरण म्हणजे तरी काय? कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये रूपांतर करणारे जे काही उद्योग व्यवसाय आहेत ते जास्तीत जास्त कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे। आणि म्हणून पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बिहारचा माणूस आला, UPचा आला, गुजरातचा आला, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामध्ये ते रवसले। मग कितीतरी वर्ष झाले, परंतु अजूनही त्यांनी त्यांची भाषा बोललेली नाही। मग अजूनही एखादा बिहारचा किंवा उत्तर प्रदेशातला एखादा भैया वगैरे असेल, तो मार्केटला जातो, तो बोलतो कैसा किलो दिया आलू। आता आपली जी काही खेडेगावावरची बाई वगैरे असते ती म्हणते 10 रुपये किलो दिया, ए भैया वांगा लेना वांगा ले। म्हणजे आपण काय करतो? आपली भाषा सोडून देतो, त्यांच्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो। थोडक्यात काय की ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला। गोड द्राक्षाचा वेल कडू लिंबावरी गेला, कडू का झाला म्हणे संगतीमुळं। मराठी माणसाने दुसऱ्या भाषेतील शब्द स्वतःच्या भाषेमध्ये उचललेले आहेत। आता तुम्हाला कल्पना आहे की मराठी भाषेचा उगम हा कोणत्या भाषेतून झालेला आहे? संस्कृत भाषेतून झालेला आहे। आता संस्कृतच्या संदर्भात विचार करत असताना महाराष्ट्र आणि उत्तरेकडचा जो काही उत्तर भारतीय भाग वगैरे आहे, हा यांची भाषा कोणती होती? संस्कृत भाषा होती, बरोबर आहे की नाही? नंतर कोणती भाषा झाली? प्राकृत आली। मग संस्कृत आणि प्राकृत यांचं जे काही मिश्रण आहे ते म्हणजे कोणती भाषा झाली हो? मराठी भाषा झाली। म्हणजे तुमच्या लक्षात येतं की या ठिकाणी पहिल्यांदा काय आहे? संस्कृत, बरोबर आहे की नाही? संस्कृत नंतर काय झालं? प्राकृत भाषा अस्तित्वात आली, प्राकृत भाषा अस्तित्वात आली। प्राकृत नंतर काय झालं? अपभ्रंश झाला, आणि अपभ्रंशानंतर महाराष्ट्रीय, आणि त्यानंतर कोणती भाषा अस्तित्वात आली? मराठी भाषा अस्तित्वात आली। म्हणजे तुमच्या लक्षात येतं संस्कृत, त्यानंतर प्राकृत,
त्यानंतर अपभ्रंश आणि त्यानंतर मराठी. हे मराठी भाषेचं काय झालेली आहे की भाषेची जी काय प्रगती आहे म्हणजे भाषा त्या ठिकाणी विकसित होत गेली. आणि मग काय झालं, मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की भारतावरती कोणाची सत्ता होती. भारतावरती तुम्हाला माहिती आहे व्यापारी म्हणून आले, राजकर्ते बनले. 150 ते 250 वर्षे ब्रिटिशांची सत्ता वगैरे होती. त्या अगोदर डच होते, पोर्तुगीज होते, बरोबर आहे की नाही. त्याच्या अगोदर मोगल सत्ता वगैरे होती. मग त्या मोगल सत्तेमध्ये त्यांची भाषा हिंदी होती, पोर्तुगीजांची पोर्तुगीज होती, डचांची त्या ठिकाणी, त्याचबरोबर इंग्रजांची इंग्रजी भाषा होती. हे लोक सर्व सोडून गेले, परंतु त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा, त्यांच्या बोलीभाषेतील शब्द आजही तुमच्या आमच्या जनमानसामध्ये आहे तसेच आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही आम्ही 70% शब्द इंग्रजी बोलत असतो. उठल्याबरोबर आपण म्हणतो ए फॅन बंद कर, नंतर टेबल पुसून घे, तुला क्लासला जायचं का कॉलेजला जायचं, क्लासला जायचं का कॉलेजला जायचं, बरोबर आहे की नाही. तुझी बस जाईल ना, मला डॉक्टरांकडे जायचं, म्हणजे ॲक्सिडंट किंवा टीचर असेल, मॅडम असेल, सर असेल, असे हे सगळे शब्द कोणते आहे इंग्रजी शब्द आहे, बरोबर आहे की नाही. मग याचा अर्थ असा की शब्दसिद्धी म्हणजे तरी काय, तर मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो, मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो म्हणजे कसा सिद्ध होतो, यालाच काय म्हटलं जातं शब्दसिद्धी असे म्हणतात. नीट लक्षात ठेवा, मराठी भाषेत शब्द कसा बनतो म्हणजेच कसा सिद्ध होतो, कसा सिद्ध होतो यालाच काय म्हणायचे शब्दसिद्धी असे म्हणतात. मग मगाशी मी तुम्हाला सांगितलं, काय सांगितलं तुम्हाला की इथं संस्कृत आहे, बरोबर आहे की नाही. संस्कृत नंतर काय झालं प्राकृत झाला, प्राकृत नंतर अपभ्रंश झाला, अपभ्रंश झाला आणि अपभ्रंशा नंतर कोणती भाषा अस्तित्वात आली, मराठी भाषा अस्तित्वात आली. आणि म्हणून म्हटलेलं आहे मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. आणि मग ही जी काही शब्दसिद्धी आहे या शब्दसिद्धीचे मुख्य किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात. 2 प्रकारामध्ये पहिला जो काय प्रकार आहे त्याला काय म्हटलेला आहे सिद्ध शब्द आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला काय म्हणायचं साधित शब्द. आता मात्र मित्र हो तुम्हाला माहीत पाहिजे सिद्ध शब्द म्हणजे काय, सिद्ध शब्दाचे किती प्रकार पडतात आणि साधित शब्द म्हणजे काय, साधित शब्दाचे किती प्रकार पडतात. आता आपल्याला या ठिकाणी एक भाग समजून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण पाहतोय सिद्ध शब्द. आता सिद्ध म्हणजे तरी काय, तर मूळ धातूपासून जे शब्द तयार होतात, मूळ धातूंना काय म्हटलं जातं सिद्ध शब्द म्हणतात. मूळ धातूंना बरं का, आपण म्हणतो ए खा खा, त्याच्यानंतर जा, पी, घे, दे, पळ, बस, धर, कर, पळा पळा, धरा, करा, खा, जा. आता हे काय आहेत मूळ धातू. आणि मग हे जे काही मूळ धातू आहेत या मूळ धातूंनाच मित्र काय म्हणायचं आहे सिद्ध शब्द असे म्हणतात. लक्षात घ्या, मूळ धातू जे आहेत मूळ धातूंनाच काय म्हटलं जातं सिद्ध शब्द असे म्हणतात. आणि मग या सिद्ध शब्दाचा विचार करत असताना प्रामुख्याने याचे किती प्रकार पडत असतात, 4 प्रकार. पहिला प्रकार कोणता आहे तत्सम शब्द, दुसरा प्रकार कोणता आहे तद्भव शब्द, तिसरा कोणता आहे दिशी, दिशीलाच दुसरं नाव आहे देशज शब्द. काय आहे देशज शब्द. आता आणि चौथा काय आहे परभाषीय शब्द. आता परीक्षेला याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातील पहा, पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, PSI ST असेल, याच्यावरती प्रश्न कसे विचारतात. मग परीक्षेला तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल, उदाहरणार्थ शब्द दिला काय सासरा शब्द दिला, काय शब्द दिला सासरा, सासू, काय शब्द दिला सासरा सासू. आणि तुम्हाला विचारलं जाईल सासरा सासू हा शब्द तत्सम आहे, तद्भव आहे, दिशी आहे की परभाषी आहे. सांगा बरं कोणता शब्द असेल, हा कोणता शब्द असेल सासरा सासू, तुम्हाला काय वाटतं कोणता असू शकतो, कोणता असेल तत्सम तद्भव अंदाजे सांगा. तद्भव असेल, तुम्हाला काय वाटतं तत्सम असेल. याचा अर्थ असा की तुम्हाला जर योग्य उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला माहीत पाहिजे तद्भव म्हणजे काय, तत्सम म्हणजे काय, दिशी म्हणजे काय आणि परभाषे म्हणजे काय. आता या ठिकाणी तद्भव उत्तर बरोबर आहे. काय उत्तर बरोबर आहे, हे शब्द कोणते आहे तद्भवच आहे. पण तद्भवच का यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे तत्सम शब्द कशाला म्हणायचं, तद्भव काय असतं, दिशी काय असतं आणि परभाषे काय असतं. म्हणजे संस्कृतमध्ये सासऱ्याला म्हणतात स्वश्रू, काय सोसूर, सोसूर, आणि सासूला स्वश्रू म्हणतात. लक्षात येतं ना स्वश्रू, हे पहा
स्वश्रू, स्वश्रू म्हणजे सासू. आणि असं जर केलं स्वसूर, काय स्वसूर, तर सुसूर काय होईल, सासरा वगैरे होईल. लक्षात येतं ना. आणि म्हणून स्वश्रू म्हणजे सासू आणि स्वसूर म्हणजे सासरा. म्हणून कोणते शब्द आहेत, हे तद्भव शब्द आहे. याच्यासाठी मित्र तुम्हाला शुद्ध शब्दाचे जे काही 4 प्रकार आहेत ना, हे 4ही प्रकार तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. चला तर आता आपण पाहूया, एक एक शब्द आपण समजून घेऊया. शुद्ध शब्दाचे मी सांगितलंय 4 प्रकार पडतात. पहिला काय आहे, तत्सम. आता तत्सम म्हणजे तरी काय, यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलंय की मराठी भाषेचा उगम हा कोणत्या भाषेतून झालेला आहे, संस्कृत भाषेतून झालेला आहे. कोणत्या भाषेतून, संस्कृत भाषेतून झालेला आहे. आता ही जी काही संस्कृत भाषा आहे, संस्कृत, आणि त्याच्यानंतर कोणती भाषा अस्तित्वात आली, मराठी भाषा अस्तित्वात आली. मग आता तुम्हाला माहीत पाहिजे की तत्सम म्हणजे काय. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणाने आजही संस्कृतमधील काही शब्द, शेकडो शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आलेले आहेत. कसे आलेले आहेत, जसेच्या तसे आलेले आहेत. त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे, तत्सम शब्द. नीट लक्षात ठेवा, जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले. कसे आले, जसेच्या तसे. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले त्या शब्दांना काय म्हणायचे, तत्सम शब्द. कोणते म्हणायचे, तत्सम. आता तुम्ही म्हणाल कसं, कर कटेवरी ठेवून या. कर म्हणजे काय, हात. कटी म्हणजे काय, कंबर. आपण म्हणतो की नाही, कर कटेवरी ठेवून या. तुम्ही म्हणता बाहुबली. बाहू म्हणजे काय, दंड किंवा ह्या बाह्या वगैरे. आपण म्हणतो भालचंद्र. भाल म्हणजे काय, कपाळ. आम्ही म्हणतो माझ्या बंधू आणि भगिनींनो. बंधू आणि भगिनी कोणते शब्द झाले, तत्सम शब्द झाले. मग मित्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बंधू असेल, भगिनी असेल, कर असेल, कटी असेल, जन्म, त्याचबरोबर कीर्ती. काय, कीर्ती, कीर्ती, कीर्ती. रजनी, क्रांती, धर्म, उत्सव, विद्वान, भगवान, मुख, गुरु, ईश्वर, कुल, संस्कार, ब्राह्मण. असे कितीतरी शेकडो शब्द आहेत की जे आपण काय करतो, मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे वापरतो. आपण म्हणतो दंत्य. दंत्य म्हणजे दात. ओष्ठ म्हणजे ओठ. बरोबर आहे की नाही. नयन म्हणजे डोळा. कुंतल्याने केस. कुंतल म्हणजे केस. म्हणजे हे शब्द कोणते आहे, तत्सम. आता किती सोपं आहे, परत परत अभ्यास करायची गरज आहे का, नाही. तुम्ही कसं लक्षात ठेवलं, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणाने संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे वापरले जातात. त्या शब्दांना काय म्हणायचे, तत्सम शब्द. ओके. हां, आता तत्सम लक्षात आल्यानंतर दुसरा भाग आहे तद्भव शब्दाचा. आता तद्भव म्हणजे तरी काय, तर तद्भव म्हणजे जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्याच्या मूळ रूपामध्ये बदल होतो. संस्कृतमधून जे शब्द, ही संस्कृत भाषा आहे, संस्कृत, आणि संस्कृत नंतर कोणती, मराठी, मराठी. आणि मग जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये काय होतो, बदल होतो. मूळ रूपामध्ये बदल होतो. त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे आहे तुम्हाला, तद्भव शब्द असे म्हणतात. आता कसं पाहिजे, इथं उदाहरण दिलंय. चक्र हा संस्कृत शब्द आहे. चक्रपासून काय झालं, चाक झालं. मग चाक कोणता झाला, तद्भव झाला ना, परिवर्तन झालं ना, बदल झाला ना. हे पर्ण हा शब्द कोणता आहे, पर्णकुटी. पर्णकुटी, पर्ण म्हणजे पान आहे. पर्ण म्हणजे पान आहे. पर्ण हे संस्कृत आहे, पण पान कोणता झाला, तद्भव झाला. मग आता तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी हे जे काही रेड आहे ना, हे तहान, ऊन, माकड, सोने, वीज, साखर, काम, देऊळ, तांब्या, माती, हे तद्भव शब्द आहेत. कोणते शब्द आहेत, नीट लक्षात ठेवा. हे शब्द कोणते, का रेडमधले तद्भव आहेत. पण तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी मी हे तत्सम दाखवलेले. काळ्या रंगामध्ये जे आहेत ना, ते कोणते आहेत, तत्सम. मला तुम्हाला स्पष्टीकरण असं द्यायचं, तृष्णा हा तत्सम आहे. तृष्णापासून तहान झालं, उष्णपासून ऊन झालं, मरकटपासून माकड झालं, सुवर्णपासून सोने झालं, विद्युतपासून वीज झालं, शर्करापासून साखर झालं, कार्यपासून काम, देऊळपासून देव, देवालय, कलशपासून तांब्या, मृदापासून माती. आपण कसं म्हणत असतो, कर हात, कटी आणि कंबर. नयन म्हणजे डोळा. मग हात असेल, कंबर असेल, नयन असेल, डोळा म्हणजे हे डोळा. हे शब्द कोणते झाले, आता तद्भव. जसं मी म्हटलं अश्व, अश्व शब्द कोणता झाला, आता तत्सम झाला. बरोबर आहे की नाही. पण घोडा कोणता झाला, तद्भव झाला. घोडा कोणता झाला, तद्भव झाला. म्हणजे अशा अर्थानं
जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येताना त्यांच्या मूळ रूपामध्ये काय होतो, बदल होतो, त्या शब्दांना काय म्हणायचं आहे, तद्भव शब्द असे म्हणतात. त्यानंतर पुढचा जो काय प्रकार आहे तो आहे देशी ऑब्लिक देशज. आता देशी म्हणजे तरी कसं माहिती आहे का, देशी म्हणजे तर देशी आणि देशज, मी तुम्हाला फरक सांगतो. पहिल्यांदा व्याख्या सांगतो मी देशी शब्दाची. देशी याचा अर्थ असा की मराठी भाषेत असे काही शब्द आहेत की मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की जे शब्द तत्समही नाहीत, तद्भवही नाहीत, परभाषीय नाहीत, मुळातच मराठी भाषेमध्ये ते अस्तित्वात आलेले आहे. ज्यावेळेस 9व्या शतकापासून मराठी भाषा बोलली जाते, मग आर्यांनी म्हणजे देवनागरी लिपी ज्यावेळेस अस्तित्वात आली त्यावेळेस मराठी भाषेमध्ये ओरिजिनल मुळातच काही शब्द त्या अस्तित्वात आलेले आहेत. त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचे, देशी शब्द असे म्हणतात. आणि मग देशावर राहणाऱ्या लोकांच्या बोलीभाषेतील शब्द म्हणून काय झाले ते देशज. आता नाशिककर आणि पुणेकर आपण कुठं राहतो, देशावरती राहतो. मग आपल्या बोलीभाषेमध्ये आपण काय म्हणतो, हाड, ये, जा, त्याच्यानंतर आपण म्हणतो पळ, चूल, हे शब्द आपण वापरतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे देशावर राहणाऱ्या लोकांच्या बोलीभाषेतील शब्द म्हणून कोणते, देशज शब्द. मग किती सोपं आहे पहा. जे शब्द तत्समयी नाहीत, तद्भवही नाहीत, परभाषीय नाहीत, मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत त्या शब्दांना देशी शब्द असे म्हणतात. आता पाहून घ्या तुमच्या आमच्या बोलीभाषेतले शब्द. आपले पूर्वज फार हुशार होते. मग पूर्वजांनी ज्यावेळेस मराठी भाषा अस्तित्वात आली ना त्यावेळेस शब्द शोधून काढले. आपले पूर्वज पहा काय म्हणायचे, आपले पूर्वज म्हणायचे रेडा, ते म्हणायचे पोका, त्यांनी शब्द काढला ढेकून, ते म्हणायचे पिसवा, त्यांनी शब्द काढला पिसवा, ते म्हणायचे हाड, त्यांनी शब्द काढला झाड, त्यांनी शब्द काढला लुगडं, ते काय म्हणायचे लुगडं. असे कितीतरी शब्द वगैरे आहेत की दगड, पाडस, हाड, आई, चिमणी, उजेड, ओटा, उडी, उडी, रेडा, कचरा, मळकट, असे कितीतरी शब्द आहेत, शेकडो शब्द की जे मुळातच मराठी भाषेमध्ये अस्तित्वात आलेले आहेत. त्या शब्दांना कोणते शब्द म्हणायचं, देशी शब्द. आणि देशावर राहणार लोकांच्या बोलीभाषेतील शब्द म्हणून देशी शब्द. आले तिन्ही पण लक्षात. ओके, चला आपल्याला पुढे जायचं आहे. आता काय आहे मित्र हो, परभाषीय शब्द. आता परभाषीय म्हणजे तरी काय, तर दुसऱ्या भाषेतून आलेले. आता दुसऱ्या भाषेतून तुम्ही म्हणाल कसं, तर तुमची आमची मातृभाषा कोणती आहे, मराठी आपली मातृभाषा आहे. त्याचबरोबर त्याच्यानंतर व्यवहाराची भाषा कोणती आहे, इंग्रजी आणि हिंदी वगैरे आहे, कारण आपण त्या दोन भाषा व्यवहाराच्या मानल्या जातो. परंतु इथं परभाषीय म्हणजे एक भाग आहे स्वदेशी. हे बघा परभाषीय शब्द. इतर भाषातून मराठी भाषेत रूढ झालेल्या शब्दांना काय म्हटलं जातं, परभाषीय शब्द असे म्हणतात. आता परभाषेचे दोन प्रकारे, एक काय आहे स्वदेशी आणि दुसरा काय आहे विदेशी. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न, स्वदेशी म्हणजे काय, तर भारतामध्ये तुम्हाला माहीत आहे 28 घटक राज्य आहेत. किती, 28 घटक राज्य. आणि केंद्रशासित प्रदेश किती आहेत, 9 केंद्रशासित प्रदेश आहे. किती, 9 केंद्रशासित प्रदेश आहे. असे एकूण किती झाले, हे 37 झाले. 37 प्रांतामध्ये किती भाषा बोलल्या जातात, 22 भाषा बोलल्या जातात. मग त्याच्यामध्ये कानडी, तेलगू, तमिळ, गुजराती, हिंदी, याला काय म्हणायचं, स्वदेशी भाषा. आणि भारतावरती मी तुम्हाला सांगितलं आहे पोर्तुगीजांची सत्ता होती, डच आले, फ्रेंच आले, त्याचबरोबर ब्रिटिश आले. त्यांच्या ज्या काही भाषा होत्या त्या भाषांना काय म्हणायचं, विदेशी भाषा. त्यांच्याही भाषेतील शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. चला तर आपण समजून घेऊया स्वदेशी भाषा. किती स्पष्टपणे दिलेलं आहे पहा, की इथं तुमच्या नजरेसमध्ये भरेल, लगेचच लक्षात राहील अशा पद्धतीने स्वदेशी आणि विदेशी दोन गट दाखवलेले आहेत. मग आता स्वदेशीमध्ये कानडी, तेलगू, तमिळ, गुजराती, हिंदी काय दिले, हिंदी शब्द दिले. आणि विदेशीमध्ये पोर्तुगीज, फारसी, अरबी, इंग्रजी, त्यानंतर फ्रेंच, तुर्की, जपानी आणि उर्दू असे शब्द दाखवलेले आहेत. आता परीक्षेला तुम्हाला काय विचारलं जाईल पहा, परीक्षेला शब्द विचारला आहे रिकाम टेकडा. काय, रिकाम टेकडा, ढोकळा, हे शब्द दिल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल रिकाम टेकडा आणि ढोकळा हे शब्द कानडी आहे, तेलगू आहे, तमिळ आहे, गुजराती आहे की हिंदी आहे. मग याच्यासाठी तुम्हाला ह्या 5ही भाषेतले ठराविक थोडे थोडे शब्द माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला शब्द दिला जाईल अर्ज, इनाम, खर्च, रिक्षा असे शब्द दिले जाईल. मग तुम्हाला माहीत पाहिजे पोर्तुगीज शब्द कोणते, फारसी कोणते, अरबी कोणते, इंग्रजी कोणते, फ्रेंच, तुर्की, जपानी, उर्दू, हे सगळेच प्रकार आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पोलीस भरतीला 100% याच्यावरती कमीत कमी 2 मार्काला केवळ पोलीस भरतीच नाही, सरळ सेवा असेल, PSI असेल, ST असेल, सगळ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हे शब्द विचारले जातात.
चला तर आपण समजून घेऊया. तुम्ही काय करायचं, व्हिडिओ स्टॉप करायचा आणि फळ्यावरचे जे काही शब्द वगैरे आहे ते तुमच्या वहीमध्ये उतरून घ्यायचे, वारंवार त्याचं वाचन करायचं आहे. पहा, स्वदेशी शब्दामध्ये भारतातील जे काही परप्रांत आहे त्या परप्रांतातील जे काही शब्द आहेत त्यांचा आपण विचार करणार आहोत. पहिल्यांदा काय आहे, कानडी शब्द. आता कानडी शब्दामध्ये जे नातेसंबंध असतात ना, अण्णा, अक्का, आप्पा, ताई, आजी, आजा, आव्वा, त्याच्यानंतर आते, मावशी, हे जे शब्द वगैरे आहेत ना हे सगळे कशामध्ये येतात, कानडीमध्ये. इथं उदाहरण दिलं आहे पहा, अण्णा, अक्का, आप्पा, आत्या, टोपी, गादी, गाजर, अननस, उडीद, मूग, ओरगाळे म्हणजे आपण पाणी घेण्यासाठी किंवा भाजी घेण्यासाठी वापरतो तो. झारा, भाकरी, शेवया, हे सगळे शब्द कोणते आहेत, कानडी आहेत. भरपूर संग्रह आहे, परंतु फक्त तुमच्या लक्षात येण्यासाठी काही उदाहरणं आपण इथं घेतलेली आहे. तेलुगू शब्दामध्ये ताळा म्हणजे कुलूप किंवा ताळा म्हणजे गणिताची पडताळणी, शिकेकाई, त्याच्यानंतर विटी दांडू शब्द वगैरे आहे, विटी दांडू, पंचांग, येळकोट, गदारोळ, जाडी, टाळ, डबी, कुलकर्णी, हे जे काही शब्द आहेत हे तेलुगू आहेत. तमिळ शब्दाचा जर विचार केला, सार म्हणजे काय, मर्म किंवा तत्व किंवा त्याचा गाभा. चिल्ली पिल्ली, लहान जे लेकरं वगैरे असतात त्यांना चिल्ली पिल्ली म्हटलं जातं. मृदा, पर्वत, आपडी थापडी, गुळाची पापडी, त्याच्यानंतर आडगुळं मडगुळं, आटक मटक, चवळी चटक, अशा पद्धतीचे जे काही शब्द आहेत याला म्हटलं जातं तेलुगू. त्यानंतर गुजराती शब्दाचा विचार करत असताना घी, हे पहा, घी म्हणजे तूप. दादर म्हणजे काय, दादरा नाही तर दादर शब्द आहे. दादर म्हणजे बारीक जी काय पांढरी शुभ्र ज्वारी वगैरे असते, आपल्या भाषेमध्ये काय पांढरी शुभ्र जी बारीक ज्वारी असते याला गुजरातीमध्ये काय म्हणत असतात, दादर म्हणत असतात. दादर म्हणजे जिना आणि दादर हे स्टेशनचं देखील नाव आहे. डबा, खमंग ढोकळा, माळ, जेमतेम, घर जमाई, खादी, गरबा, हे झाले गुजराती. हिंदीमध्ये आम्ही मराठी माणसं पण आपण म्हणतो बेटा असं नाही करू, बेटा तसं नाही करू. बेटा कोणता शब्द आहे, हिंदी. त्याचा काही तपास वगैरे लागला की नाही, तपास हिंदी शब्द आहे. बच्चा, तू बच्चा आहे रे, तुला काही कळत नाही. बच्चा कोणता शब्द झाला, हिंदी झाला. मग मराठी भाषेमध्ये पहाड, बरसात, छावा, जिलेबी, काय जिलेबी, बासुंदी, आस, गल्ली, गंगा, साती, परकीय, हे जे काही शब्द आहेत या शब्दांना कोणते शब्द म्हणायचं, हिंदी शब्द. मग जर तुम्हाला शब्द दिले, काय शब्द दिला जाईल पहा. तुम्हाला शब्द दिला चिल्ली पिल्ली, लगेच तुम्हाला माहीत पाहिजे की हा तामिळ शब्द आहे. अण्णा, अक्का, आप्पा, ताई, कानडी शब्द. त्यानंतर शिकेकाई तेलुगू शब्द आहे. घी दादर गुजराती शब्द आहे. परीक्षेला यापैकी शब्द दिल्यानंतर कानडी, तेलुगू, तमिळ, गुजराती असे शब्द तुम्हाला दिले जातील. आणि मग इथं म्हटलेलं आहे परकीय किंवा विदेशी शब्द, हा आपण पुढच्या याच्यामध्ये आता पाहणारच आहोत. 14व्या शतकापासून भारतामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रातही मुस्लिम सत्तेचा अंमल वगैरे होता. आणि मग मुस्लिम सत्तेचा अंमल असल्याकारणाने त्यामुळे उर्दू असेल, फारसी, अरबी या भाषांचा प्रभाव कोणत्या भाषेवर पडला, मराठी भाषेवर. 1818 मध्ये इथं पहा, 1818 मध्ये पेशवाईच्या असतानंतर ब्रिटिशांची राजवट सुरू झाली आणि इंग्रजी राजवट सुरू झाली आणि इंग्रजी भाषेचा प्रभाव कुठं पडलेला आहे, मराठी भाषेवरती पडलेला आहे. मग फ्रेंच असेल, डच असेल, पोर्तुगीज असेल, व्यापारी म्हणून आले. त्यांनी आपापल्या वसाहती भारताबरोबर महाराष्ट्रातही स्थापन केल्या आणि त्यांच्या भाषेचा प्रभाव आजही मराठी भाषेवर आहे. त्यांच्या भाषेतील मराठी भाषेत आलेले काही शब्द, त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. आता ही उदाहरणं पाहत असताना मित्रहो, इथं तुम्हाला कल्पना आहे काय दिलेलं आहे, पोर्तुगीज शब्द. हे लक्षातच ठेवायचं बरं का. पोर्तुगीज, बटाटा, कोबी, हापूस, तंबाखू, साबुदाणा, पाव, पेरू, पपई, अननस, भोपळा. फारसी शब्द पेशवा, पोशाख, खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, कामगार, गुन्हेगार, सरकार. अरबी शब्द अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, शाहीर, जाहीर, मालक, साहेब, नजर, जबाब, पैज, कालवा, हे कोणते आहे, अरबी. इंग्रजी शब्द तुम्हाला माहिती आहे, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 70% शब्द आम्ही बोलत असतो. तिकीट. बरं, आपल्याकडे पर्यायी शब्द आहे का? समजा तुम्ही बसमध्ये, ट्रेनमध्ये बसले आणि तिकीट शब्द म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? बरं, बटाटा हा शब्द कोणता आहे, पोर्तुगीज आहे. बटाटा म्हणायचंच नाही, मग काय म्हणणार? आपल्यालाही प्रश्न पडतो. आम्ही म्हणतो ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन शब्द वापरतो, ऑक्टोबर म्हणतो, ऑगस्ट शब्द वापरतो. मग तिकीट असेल, ब्रेक असेल, सायकल असेल, बस, रेडिओ, पेन, हे जे काही सर्व शब्द आहेत हे शब्द कोणते आहेत,
आहेत इंग्रजी. आता फ्रेंच शब्दाचा विचार करत असताना कूपन हा शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला विचारला आहे. कोणत्या भाषेतून आला? कोणत्या भाषेतून आला? फ्रेंच भाषेमधून. मग कंदील असेल, फरसबी असेल, फसगत, फिटगी, बाग, काडतूस, अस्तर, फिरंगी हे शब्द कोणते आहे? फ्रेंच शब्द आहे. त्यानंतर उर्दू शब्द आहेत खुद्दार, खयाल, खुदा, बदली, मिजाज, मुबारक, सवेरा, सुबह, बढती. तुर्की शब्द आहेत कजाक, कजाक म्हणजे भांडकुदळ असा अर्थ होतो, कलगी, बंदूक. आणि जपानी शब्द आहे रिक्षा आणि हाराकिरी, रिक्षा आणि हाराकिरी. परीक्षेला जर तुम्हाला कोणी शब्द असा विचारला कूपन हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात मोडतो, तर कूपन हा शब्द कोणता आहे मित्र? फ्रेंच शब्द आहे. कोणता शब्द आहे? फ्रेंच शब्द आहे. मग आता तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला परीक्षेला काय केलं जातं, एखादा शब्द दिला जातो आणि एखादा शब्द दिल्यानंतर तुम्हाला पर्याय दिले जातील. पोर्तुगीज आहे, फारसी आहे, अरबी आहे की इतर कोणता प्रकार आहे. मग आत्तापर्यंत तुम्ही इथं काय अभ्यासलं, तर तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्यांदा शब्दसिद्धी म्हणजे काय. काय पाहिलं? शब्दसिद्धी म्हणजे काय. शब्दसिद्धी म्हणजे काय? मराठी भाषेमध्ये शब्द कसा बनतो किंवा कसा सिद्ध होतो यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात. शब्दसिद्धीचे किती प्रकार पाहिले? 2. एक सिद्ध शब्द आणि दुसरा कोणता? साधित. आता दुसऱ्या भागामध्ये आपण साधितचा विचार करणार आहोत, बरोबर आहे, पण सिद्धमध्ये आपण काय पाहिलं? 4. तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय. तत्सम म्हणजे संस्कृतमधून मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे आले. तद्भव संस्कृतमधून मराठीत येताना त्याच्या मूळ रूपात बदल झाला. त्याच्यानंतर देशी मुळातच मराठी भाषेत अस्तित्वात आलेले आणि परभाषीय दुसऱ्या भाषेतून आलेले. मग आता दुसऱ्या भाषेतून मग त्याच्यामध्ये 2 प्रकार पाहिले, स्वदेशी आणि विदेशी. स्वदेशीमध्ये कानडी, तेलुगू, तमिळ, गुजराती, हिंदी आणि विदेशीमध्ये पोर्तुगीज, फारसी, अरबी, उर्दू, तुर्की, जपानी. अशा पद्धतीने शब्दसिद्धीच्या पहिल्या भागामध्ये आपण सिद्ध शब्द म्हणजे काय आणि सिद्ध शब्दांचे जे काही प्रकार आहे याचा इत्थंभूत अगदी सविस्तर विचार केलेला आहे. तरी देखील कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, ऑडिओद्वारे विचारू शकता, व्हॉट्सअपवर विचारू शकता. केवळ शब्दसिद्धीच नाही तर इतर कोणतेही व्याकरणाचे घटक असेल तरी तुम्ही विचारा. पुढील भागामध्ये आपण साधित शब्द म्हणजे काय आणि साधित शब्दाचे जे काही वेगवेगळे प्रकार आहे त्या प्रकारांचा अभ्यास शब्दसिद्धी भाग 2 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद मित्र हो.